नमस्कार मित्रांनो, मराठी गुप्तशास्त्र या चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे पैशांचा तुटवडा कोणाला पडत नाही. पैसे येत नाहीत, पैसे कमी पडतात किंवा पैसे राहत नाहीत. यासाठी मी काही तुम्हाला मंत्र देणार आहे आणि ते मंत्र कशा पद्धतीने उपयोगात आणायचे आणि त्याच्यामुळे तुमचा पैशांचा तुटवडा दूर होईल, तुमच्यापाशी पैसे राहतील, पैसे येण्याचे साधन वाढेल, हे आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. तर पहिला मंत्र आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धीपतेय नमः. हा मंत्र 7 वेळा म्हणायचा. हा मंत्र अशा पद्धतीने म्हणायचा आहे. तिजोरीजवळ कचरा, चप्पल, पाण्याचे भांडे किंवा झाडू अशी कोणतीही वस्तू नसली पाहिजे. तिजोरीच्या आतमध्ये लाल कपडा ठेवायचा आणि त्या लाल कपड्यावरती श्रीयंत्र किंवा लक्ष्मी यंत्र ठेवायचे आणि हा मंत्र म्हणायचा. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धीपतेय नमः. असा मंत्र 7 वेळा म्हणून त्याची पूजा करावी. नक्कीच 7 दिवसात तुम्हाला फरक जाणवणार. तसेच सोबतच दुसरा उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर पवित्र असे नवीन कपडे परिधान करायचे आणि एक लाल कापड घ्यायचं. त्या लाल कपड्यामध्ये 7 गोमत्री चक्र, गौरीशंख 11, 1 रुपयाचे नाणे जे तुम्ही पूजनासाठी वापरलेले असेल, नसेल तरीही चालेल, कमळाचे बी, थोडेसे तांदूळ आणि हळदी कुंकू, हे सर्व वस्तू त्या लाल कपड्यात बांधायचे आणि आपल्या तिजोरीत ठेवायचे आणि ठेवल्यानंतर हा मंत्र म्हणायचा. ओम श्री ह्रीं क्लीं श्री सिद्धलक्ष्म्यै नमः. हा मंत्र 11 वेळेस म्हणावा. हा उपाय शुक्रवारी नाही जमला तर पौर्णिमेच्या दिवशी केला तर तुम्हाला विशेष असे फल प्राप्त होते. आणि असा मंत्र केल्यानंतर दर शुक्रवारी लक्ष्मीला दिवा लावून नमस्कार करावा. नक्कीच या उपायांमुळे तुमचा पैशाचा तुटवडा हळूहळू संपून जातो आणि धनप्राप्तीचे मार्ग खुलतात. या वरील दोन्हीही उपायांपैकी कोणताही एक उपाय केला तरीही चालेल आणि या दोन्ही उपाय तुम्हाला जमणार नसतील तर तिसरा उपाय मी तुम्हाला सांगतो. धर्मशास्त्रानुसार पूजन कसे करायचे, कसे केव्हा करायचे आणि कोणता मंत्र म्हणायचा. शुक्रवारच्या सकाळी किंवा संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन करून घ्यायचे. तसेच तिजोरी पुढे एक पाट ठेवायचा आणि त्या पाटावरती लाल कपडा अंथरायचा. त्यावरती लक्ष्मी मूर्ती, श्रीयंत्र, गोमत्री चक्र ठेवायचे आणि खालील मंत्राने त्याचे पूजन सुरू करायचे. मंत्र असा आहे. ओम महालक्ष्मीच विदेय विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. असा मंत्र 7 वेळेस म्हणावा. 11 वेळेस म्हणले तर याच्याहून लवकरात लवकर फायदा होतो. त्यामुळे 7 वेळा म्हणला तरीही चालेल, पण लवकर या मंत्राचा उपयोग व्हावा असे वाटत असेल तर हा मंत्र तुम्ही 11 वेळेस म्हणावा. आणि या तिन्ही उपयोगापैकी कोणतीही पूजा तुम्ही करावी आणि कोणत्याही पूजनानंतर तिजोरीमध्ये थोडंसं गोड पदार्थ ठेवावा. उदाहरणार्थ साखर, खीर किंवा पेढा जो आपणास जमेल तो तिजोरीमध्ये ठेवावा आणि तो प्रसाद संध्याकाळी कुटुंबातील सर्वांनी मिळून ग्रहण करावा. अशा श्रद्धापूर्वक केलेल्या पूजनाने लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाचा तुटवडा संपतो. तर मित्रांनो, या उपयोगामुळे नक्कीच तुम्हाला धनप्राप्ती होईल आणि पैशांचा तुटवडा संपून जाईल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी गुप्तशास्त्र
या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.